पुढची बातमी आहे मुंबईकरांना आनंद देणारी। मुंबईमध्ये गोरिला सफारी सुरू होण्याची शक्यता आहे। सिंहांचा क्वारंटाईन पिरियड संपल्यानंतर मुंबईमध्ये लायन सफारी सुरू होईल हे सांगताना परदेशातनं आणखी नवे प्राणी मुंबईत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिलेली आहे। यासाठी युगांडा सरकारशी वनमंत्र्यांचा पत्रव्यवहार सुरू असून सीझेडची मान्यता मिळाल्यास मुंबईकरांना गोरिला आणि चित्त्याचं दर्शन घडू शकतं अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्हली दिलेल्या प्रतिक्रियेत दिलेली आहे। यासोबतच नॅशनल पार्काचं वैभव समजली जाणारी टॉय ट्रेन सेवा ही लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत। त्यांनी एक स्वप्न पाहिलेलं होतं, त्या स्वप्नाची पूर्तता झालेली आहे। मात्र हे त्यांचं स्वप्न त्यांच्यासाठी नव्हतं तर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी होतं। भाऊ, टायगर लायन एक्सचेंज प्रोग्राम पूर्ण झालाय। गुजरातचे सिंह मुंबईत आलेत, आपले वाघ सुद्धा तिथे गेलेले आहेत। आता लायन सफारी केव्हा सुरू होणार? नाही, साधारणतः एक 5-6 तारखेच्या आसपास त्या सिंहांना एकदा सेटल होऊन मग आपण त्यांना त्या ठिकाणच्या सफारीमध्ये सोडणार आहोत। सिंहांपासून सुरुवात झालेली आहे आणि आपण आधीपर्यंत बघत होतो की मंत्री आणि सरकारी अधिकारी यांच्यामध्ये एक कॉन्फ्लिक्ट दिसायचं। मात्र आता सुदैवानं तुमच्या खात्यावरती प्रेम करणारे सगळे अधिकारी मिळालेले आहेत। त्यामुळे तुमचा जो मुद्दा होता की जे प्राणी आपल्याकडे नाहीयेत ते आणले जायचे, त्याची प्रोसेस आता कशी सुरू राहणार आहे? नाही, त्याची प्रोसेस आता आम्ही सुरू केली आहे आणि फक्त हे इथंच नाही, आम्ही तर असे काही मधात आम्ही युगांडाच्या फायनान्स मिनिस्टरशी बोललो। त्यांना आम्ही अशी विनंती केली की आम्ही तुम्हाला टायगर देतो, तुम्ही ती गोरिला द्या। आता हे सर्व प्रस्ताव त्या सरकारच्या अधिकारी आणि मंत्री हे एकत्र करून सोडवतात। काही असे झू करणारे आहे की ज्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला जर टायगर दिला तर आम्ही त्याच्या मोठ्या प्रमाणावर आम्ही इतर प्राणी तुम्हाला उपलब्ध करून देऊ। तर आता वस्तू विनिमय पद्धतीसारखं प्राणी विनिमय पद्धत होईल। संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये स्पेसिफिकली काही चित्ते आणण्याचं आपलं काही प्लॅनिंग आहे का? आणि त्याच धर्तीवरती थायलंडमध्ये ज्या पद्धतीनं डॉल्फिन सफारी सुरू आहे किंवा तिथे वेगवेगळे शोज चालतात, एलिफंट सफारी तिथे आहे, हत्ती तिथे पेंटिंग करतात, गेम खेळतात, असं काही इथे करण्याचं नियोजन आहे का? याच्यामध्ये सगळ्यात मोठा त्रास म्हणजे फक्त जे प्राणीप्रेमी आहेत त्यांचा त्रास होऊ शकतो की बाबा प्राण्यांना त्रास दिला जातो, मात्र त्रास मनोरंजन याची कुठे सांगड घालण्याची गरज आता वाटते का? नाही, प्राण्यांना त्रास देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, कारण आपण हे प्राणी पिंजऱ्यात बंद करतच नाही। त्यांच्यासाठी जसं जंगलामध्ये वातावरण असतं तसंच वातावरण तिथं असतं आणि मोठ्या क्षेत्रामध्ये करतो। यासाठी मात्र एक तर भारत सरकारची आपल्याला वन्यजीव त्यांचं जे मंडळ आहे त्याची परवानगी घ्यावी लागते। पण तुम्ही जसं आता सांगितलं की चित्त्याच्या संदर्भात वगैरे, तर अशा विषयावरही वनविभाग चर्चा करेल आणि जर वन्यजीव मंडळांनी या संदर्भामध्ये परवानगी दिली तर अनेक गोष्टी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये करण्यासारख्या आहेत। तर हे होते राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की वेगवेगळे प्राणी आणण्याचं त्यांचं नियोजन आहे, मात्र त्यांना सीझेडची परवानगी आवश्यक आहे आणि ही परवानगी जर मिळाली तर अनेक गोष्टी शक्य होऊ शकतील आणि देश विदेशातले प्राणी हे थेट राज्यात नाही, देशात नाही तर मुंबईत येऊ शकतील। कॅमेरा पर्सन रमेश भट्टसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।